जे काही रिक्रुटमेंट रूल्स आहेत, म्हणजे आपल्याला उदाहरण द्यायचं झालं तर आज आपल्या जो काही आपला पाटबंधारे विभाग आहे, पाटबंधारे विभागामध्ये रिक्रुटमेंट रूल्स हे 1980 चे आहेत. आता 80 नंतर इतक्या मोठ्या प्रमाणात टेक्नॉलॉजी बदलली आहे, पीडीएन नेटवर्क आलेलं आहे, त्यामुळे नवीन रिक्रुटमेंट रूल्स त्यांनी तयार करावे. किंवा अगदी पोलिसांचा विचार केला तर आपलं पोलीस उपाधीक्षक हे जे पद आहे याचे रिक्रुटमेंट रूल्स 1981 चे आहेत. आता पोलिसांमध्ये सायबर गुन्हे वगैरे अनेक गोष्टी नव्याने आलेल्या आहेत, टेक्नॉलॉजी नव्याने आली आहे, आणि म्हणून 150 दिवसामध्ये पहिल्या टप्प्यात रिक्रुटमेंट रूल्स बदलणे आणि ऍक्च्युअली सगळ्या विभागांना 2021 पर्यंत आकृतीबंधाला मान्यता घ्यायची होती, पण बहुतांश विभागांनी ती घेतली नाही, त्यामुळे त्यांना तेही कंपल्शन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आकृतीबंध आणि रिक्रुटमेंट रूल्स हे दोन्ही ते 150 दिवसामध्ये हे पूर्ण केल्यानंतर तात्काळ आम्ही विशेष भरती मोहीम सुरू करणार आहोत. त्याच्याकरता तयारी म्हणूनच हे आपण करतो आहोत, कारण आपल्याला हे लक्षात आलं की आपल्या भरतीला वेळ काय लागतो, तर जुने आकृतीबंध आणि जुने रिक्रुटमेंट रूल्स असल्यामुळे प्रत्येक भरती कोर्टात चॅलेंज होते, आणि यावर्षी केलेली भरती 1.5 वर्ष कोर्टात लढून मग त्यांना आपल्याला त्या ठिकाणी जे काही पद आहेत ते आपल्याला द्यावे लागतात. त्यामुळे आपण हा प्रयत्न केलेला आहे, आणि या माध्यमातून एकदा हा एक्सरसाइज पूर्ण करून मग मेगा भरती आपण त्या ठिकाणी सुरू करणार आहोत.